त्यांच्या खांद्यावरती खूप मोठ्या जबाबदारी आहे. दुसऱ्या बाजूला तुल्यबल संघ पाहिलात तर व्यास संघ देखील एक शिवधन तालुक्याला बिलॉंग करणारा संघ आहे. मुकेश असेल सलामीवीर जोडीला नेहमी फलंदाजी करत असतो. अनुभव मात्र त्याच्याकडे खूप आहे. या सामन्याचा मात्र सामनावीराचा पुरस्कार जातोय, ज्याने मात्र स्ट्राईक एंडला आला, चांगली फलंदाजी केली. सामनावीराचा पुरस्कार ठरला जातोय तो सचिन गायकर यांना विनंती करतो की आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे स्टेजकडे. सचिन गायकर, सचिन का बल्ला पुरे मैदान में मचा देता हल्ला, चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आणि त्यांना मात्र सामनावीराचा पुरस्कार जातोय. कुडतुडी गवलवाडी थोडस सहकार्य करायचं आहे. वैभव पवार साहेब थोडस क्षेत्ररक्षण फास्ट लावून घ्यायचं आहे. आपण सामनावीराचा पुरस्कार देतील विनंती करतो. आणि दोन्ही टीमला विनंती, आपण आपला 12वा खेळाडू इथे स्टेज मध्ये पाठवायचा आहे. अगदी 3 चेंडू मध्ये तब्बल संघाला आवश्यकता असताना 9वी धावसंख्या बनवली आणि संघ विजयी देखील करून ठेवला. ते सामनावीराचा पुरस्कार जातोय. गोमेश्वर या संघाला बिलॉंग करणाऱ्या खेळाडू आहेत सचिन गायकर, त्यांना मात्र सामनावीराचा पुरस्कार देत आहेत. व्यास संघाला विनंती, आपण आपला 12वा खेळाडू इथे स्टेज मध्ये पाठवायचा आहे. व्यास संघाला विनंती करतो एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा, एक 12th मंथ आमच्यापर्यंत असायला हवाय, नाहीतर त्याला देखील पॅनल्टाईज केलं जाईल आयोजकांच्या वतीने. हा शेवटचा कॉल असेल, प्रत्येक कर्णधाराने या गोष्टीची मात्र दखल घ्यायची आहे. व्यास संघाला एक शेवटचा कॉल असेल, आपला प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. आणि कुडतुडी गवलवाडी या संघाला देखील विनंती करतो एक एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. स्ट्राईक एंडला फलंदाजीसाठी असेल मुकेश बिरवाटकर आणि नॉस थोडस वेळास या संघाच्या प्रतिनिधीला विनंती करतो क्विक फास्ट आपण यायचं आहे. हॅलो 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 तसेच या गावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय उपशाखा प्रमुख नालासोपारा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे शाखा क्रमांक 48 यांचे मात्र आगमन होते. ते सन्माननीय आदरणीय अभिनंदनीय नटेसाहेब यांचे येत्या 15 ते 10 मिनिटांमध्ये आगमन होणार आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, मुकेशच्या बॅट मधून पॉवर प्लेचा षटक आहे आणि एक धाव मिळते. एकेरी धावे बरोबर स्कोरचा शुभारंभ होतोय तो अगदी वेळास या संघाचं. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये, बुलंद आवाज आपण देखील ऐकणार आहोत. याच गावचे सुपुत्र ठसाळभाऊ असतील. सुशील तांबडे यांना विनंती करतो की आपण समालोचन करावं. धन्यवाद. हॅलो हॅलो अगदी स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील अगदी फलंदाज आहे अभिषेक आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय. 2 धावा मिळत आहेत. या 2 धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होती ती 4. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. पहिला षटक हाताळतोय अजय दिवेकर, अनुभवी गोलंदाज आहे. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. अभिनंदन नटे साहेबांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी चांगली. आणि तसेच सुरेश ठसाळ साहेबांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील आपल्या क्रिकेट संघाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बहुमूल्य वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी दाखल झालात. तब्बल 2 धावा मिळतात. या 2 धावे बरोबर वाढती धावसंख्या होती वेळाच्या संघाची 6. अभिनंदन नटे साहेबांचं जिथे कुठे क्रिकेट आहे तिथे मात्र अभिनंदन नटे साहेब यांची उपस्थिती आहे. कारण कालची जर खुशी पाहिलीत म्हणजे गेल्या संडे पाहिल्यात, अजून ते विसरले नाही आहेत. आपला संघ मात्र विजयी झाला होता आणि 31 पाहिली, त्याच्यामध्ये देखील आपली ट्रॉफी बरोबर 12 वाजता त्यांनी देखील ती नाचवली होती. हे सेलिब्रेशन आहे मित्रांनो, क्रिकेटवरती असणारं हे प्रेम आहे. एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि वाढती धाव संख्या होती ती वेळाच्या संघाची 7. कोण नाही सर करत.
अजय या गोलंदाजावरती मात्र चांगला समाजा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षण मात्र झेलच्या खाली, चुकी करणार नाहीये. मोठा हादरा बसतो व्यास या संघाला. अतोनाट क्रिकेटवरती प्रेम करणारा नितेश रिकामे मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मानावं लागेल ज्याचा जर्सी क्रमांक आहे 7 आणि 7 या आकड्याची मात्र त्याला 7 मिळते आणि मोठा हादरा बसतोय तो व्यास संघाला. बॅक टू पॅव्हेलियन अभिषेक कमबॅक केलं या गोलंदाजाने, म्हणजेच अगदी अजयने. चार चेंडूंचा मात्र सामना होतोय आणि तब्बल धाव संख्या मात्र होती ती खर्ची 7 आणि नितेशला मात्र चांगली 7 मिळाली कुठलीही चुकी न करता. अनुभव आहे त्याच्याकडे. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. नवीन फलंदाज अक्षय वाजे नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. गोलंदाजाने मात्र अजयने चांगले कमबॅक केले. अकोटप्प्याचा चेंडू लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. क्षेत्ररक्षण मात्र नितेश रिकामे अचूक क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. थ्रो देखील चांगल्या पद्धतीने केलं जात आहे. अगदी एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात. स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक शेवट चेंडू शिल्लक बाकी आहे. अगदी 5 चेंडूवरती धाव संख्या होती ती 9. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत पण अगदी मात्र दबाव आहे त्याच्यामुळे एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत. होत आहेत काय परिपूर्ण 2 धावा देखील रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते ते अक्षयच्या आणि मुकेश मध्ये. याचबरोबर 2 धावसंख्येबरोबर वाढती धावसंख्या होते ती 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर वेळाच्या संघाची धावसंख्या होते ती 11 1 लॉस वेळा संघ. अगदी थोडीशी टीम मीटिंग कमी करायची आहे मी विनंती करतो कर्णधारांना कुडतुडी गवळी या संघाला. कारण पहिला षटक कोण हाताळे दुसरा षटक कोण हाताळे हे आपल्याकडे निर्णय असला पाहिजे. दुसऱ्या गोलंदाजीवरसाठी आमंत्रित केलं जाईल. गोलंदाजी मार्को सज्ज असेल. रिशीत ज्याने मात्र गवळी प्रीमियर लीग मध्ये चांगली गोलंदाजी केली होती तोच अनुभव त्या रिशीतकडे आहे आणि तो अनुभव मात्र आपल्या संघासाठी पणाला लावावा लागेल या मैदानामध्ये. कारण हार्ड हिटर फलंदाज आपल्या समोर उभा आहे तो मुकेश बिरवाटकर. चांगली फलंदाजी अगदी गोमेश्वर या संघाची मात्र 11 जानेवारीला जी टुर्नामेंट आहे त्या स्पर्धेमध्ये जे संघ दाखल आहेत त्याने मात्र या स्टेजकडे यायचं आहे. लाईव्ह लॉट आपल्या समोर पाडले जाणार आहेत. तरी मी जे खेळाडू आहेत त्या प्रतिनिधीने मात्र या स्टेजकडे संपर्क करायचा आहे. तसेच ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांक दिले ते सन्माननीय आदरणीय आमचे मिथुनजी महादेव पवार साहेब. तब्बल 11,000 रुपयाची रोख रक्कम दिली गेलेली आहे. धन्यवाद साहेब. आपला आगमन सोहळा होतोय या संघाच्या वतीने. तसेच JK11 या संघ खुजारे गावाच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बहुमूल्य वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी दाखल झालात आणि आम्हाला लाख मुलाचं सहकार्य केलात त्याबद्दल मिथुन पागार साहेबांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. गावाच्या वतीने देखील त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाकडे. तब्बल धाव संख्या होती ती 13. दुसरा षटक मात्र प्रगती पथावर आहे. रिशीत चांगली गोलंदाजी करतोय युवा. तसेच महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट विरार शाखेचे सदस्य देखील आहेत. एक समाजसेवक आहेत ते. मोठा पटका प्रहार करण्याचा प्रयत्न सीमारेषेकडे चेंडू जातोय. 1 बाउन्स मुकेशच्या बॅट मधून चौकार. हॅलो हॅलो अगदी धाव संख्या होती ती तब्बल 17. मुकेश मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळते. मुकेशच्या बॅट मधून अगदी चौकार जातोय. सीमारेषे 1 बाउन्स चौकार आणि ऋषीच्या असा गोलंदाजा मात्र समाचार घेतला गेला. 2 चेंडूवरती तब्बल धाव संख्या मात्र खर्ची होते ती 6.
हॅलो हॅलो हॅलो. एका बाजूला जर पाहिलं तर कुर्तुळी गवळी हा संघ मात्र फलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती मात्र सुवर्ण संधी होती. एका बाजूला अनुभवी फलंदाज, अनुभवी गोलंदाज, चांगली कमबॅक केलं या गोलंदाजाने म्हणजेच अगदी मुकेशने. आणि वैभव पवार मात्र त्यांना सामना करतील फलंदाजीतून. आमच्या गावचे सुपुत्र अभिनंदन नटे यांचा सत्कार होतोय. आमच्या गावचे कार्यकर्ते सदानंद तांबडे यांचं सुद्धा खूप खूप आभार आहेत. आमच्या संघाला सतत मदत करत असतात. याच्यानंतर होणारा सामना असेल तो अगदी डीएम बॉईज म्हणजे धनगर मलैया संघ आणि दुसऱ्या बाजूला असेल तो जांभूळ संघ. सर रन किती आहेत? सुरेश दोन. तोसाळ यांचा सत्कार सुभाष दादा महाडिक यांच्याकडून झाला. 2 धावा मिळत आहेत. आमच्या गावचे कार्यकर्ते सदानंद तांबडे यांचा सत्कार करतील. सुभाष दादा महाडिक. ती चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली ती ऋषित आणि वैभव पवार यांच्या माध्यमातून. अगदी पहिला षटक प्रगतीपथावर असताना मात्र संघाची धावसंख्या मात्र होती ती 7. आणि याच्यानंतर होणारा सामना असेल धनगर मलाई म्हणजे डीएम बॉईज आणि जांभूळ या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. दोन्ही संघांनी मात्र नाणेफेक करून जायचे. संजय धुमाळ कुठे असतील त्याने आमच्या मुख्य व्यासपीठाकडे यावं. गणेश नटे यांनी सुद्धा आमच्या सभा मंडपाला भेट द्यायचे. पहिला षटक अगदी प्रगतीपथावर असताना मुकेश बिरवाडकर गोलंदाजी करत असताना मात्र 4 चेंडू हाताळले गेले. तब्बल धावसंख्या मात्र खर्ची होती ती 6. आणि समीकरण येतोय अगदी कुर्तुळी गवडी या संघाला 7 ही धावसंख्या. मोठा प्रहार ऋषीच्या बॅट मधून येतोय. पाहूया काय होतंय समीकरण. मैदानाच्या बाहेर चेंडू जातोय. समीकरण येतोय अगदी सीमारेषे पार. ऋषीच्या बॅट मधून चौकार. डीजे सूर्या प्रकाश महाडिक कुठे असतील त्याने आमच्या सभा मंडपाला भेट द्या. ऋषित खेडेकर मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळते. डावखुरा फलंदाजी कमबॅक केले. गोलंदाजी सुवर्ण संधी आहे. मोठा हादरा बसतोय तो कुर्तुळी गवळी या संघाला. बॅक टू पॅले ऋषित. मोठा हादरा मानावा लागेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी पहिल्या षटक समाप्त होताच अगदी धावसंख्या मात्र होती ती कुर्तुळी गवळी या संघाची 1 बाद 11. डीएम बॉईज या आणि जांभूळ या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी व्यास या संघाला मात्र चांगलं गोलंदाज आपल्याला आणावा लागेल. गोलंदाजी मार्ग सज्ज होईल तो अमर वाजे. आणि त्यांना मात्र सामना करते फलंदाजीतून वैभव पवार. त्यांच्या साथीला नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. यश पवार अगदी ऋषीची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल तो अमर वाजे. आणि मात्र स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज. स्ट्राईक एंडला चांगली फलंदाजी पाहायला मिळते तो वैभव पवार. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती वैभवने मात्र ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला. यशस्वी देखील. 1 धाव मिळते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात. यशस्वी देखील होत आहेत. आणि या 2 धावेबरोबर संघाची मात्र वाढती धावसंख्या होते ती 13.
वैयक्तिक धावसंख्या वैभव देखील चांगली फलंदाजी पाहायला मिळते. 5 चेंडूमध्ये तब्बल 9 ही धावसंख्या पाहायला मिळते. अचूक गोलंदाजी मात्र अमरला करावी लागेल. आपला संघ मात्र चांगल्या पद्धतीने ठेवायचा असेल. अभिनंदन नटे साहेबांच्या माध्यमातून नाणेफेक केली जाते. एका बाजूला डीएम बॉईज, दुसऱ्या बाजूला जांभूळ संघ. जांभूळ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव परिपूर्ण. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर यशस्वी देखील होत आहेत आणि 2 धावेबरोबर स्कोअरबोर्ड मात्र कुर्तुळी गोलडी या संघाची वाढती धावसंख्या होती ती 15. वैभव चांगली फलंदाजी पाहायला मिळते. अगदी लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. आता मात्र धावसंख्या होती ती 18. 18 ही धावसंख्या होते. दुसरा षटक मात्र प्रगतीपथावर असताना अचूक फलंदाजी मात्र पाहायला मिळते वैभव पवारच्या माध्यमातून. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करत असताना मात्र 2च धावा घेण्यामध्ये यशस्वी होते. या 2 धावेबरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होती ती 20. 1 लॉस कुर्तुडी गवलवाडी. आता मात्र समीकरण येतोय 8 चेंडू आणि 12 धावांचा आवश्यकता आहे. मात्र अचूक फलंदाजी करतोय तो वैभव पवार. अगदी 9 चेंडू मध्ये तब्बल वैयक्तिक धावसंख्या ही होती ती 15 आणि संघाची मात्र धावसंख्या होती ती 20. म्हणजे एकेकी मात्र सामना आपल्या बाजून झुकवण्याचा प्रयत्न करतोय वैभव. प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. अचूक झेल घ्यावी लागेल, मात्र यशस्वीरित्या झेल घेतोय आणि मोठा हादरा बसतोय तो कुर्तुडी गवलवाडी या संघाला. बॅक टू पॅव्हलियन वैभव पवार. दुसऱ्या षटकातील मात्र 1 चेंडू बाकी आहे आणि समीकरण येतोय 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. हा सर, 1 चेंडू ना. काय बोलताय? 2 बाकी आहेत. इथे एकच आहे. 2 आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होते. 1 मात्र शेवटचा चेंडू शिल्लक बाकी आहे. स्ट्राईक एंडा फलंदाजी करता येते नितेश. अगदी बॅटची कडा येच लागतात. 1 धाव मिळते. एका धावेवरनी मात्र 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर कुर्तुडी गवलवाडी या संघाची धाव संख्या होती ती 21. आता मात्र समीकरण येते 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. आणि स्ट्राईक एंडला ज्याला क्रिकेटचं प्रचंड वेड आहे तो म्हणजे नितेश रिकामे. आपल्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे. जो जर्सी क्रमांक महेंद्रसिंग धोनीचा आपण घालून खेळतोय त्याचप्रमाणे मात्र फिनिशर गेम करावा लागेल आपल्याला. तर कंपल्सरी बनवावे लागतील. 6 चेंडू आणि 11 धावा कंपल्सरी बनवल्या तरच मात्र आपण सामन्यामध्ये विजय होऊ शकतो. अगदा मात्र मुकेश बिरवाटकर कोणावरती गोलंदाजी मार्क व सज्ज देत आहेत. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. गोलंदाजी मार्क व सज्ज असेल तो अभिषेक दर्गे. गोलंदाजी मार्क व सज्ज आहे तो अभिषेक दर्गे. त्याला मात्र सामना करेल तो नितेश रिकामे. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. चांगली फलंदाजी मात्र करावी लागेल. आत्मविश्वासाने गोलंदाजी करतात. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण देखील सजवलं गेलंय. थोडीशी चुकी होते आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर होतंय काय. 2 धावा परिपूर्ण होत आहेत. 2 धावेवरतीच समाधान मानतायत. आता मात्र समीकरण थोडंसं सोपं आलंय. 5 चेंडू आणि मात्र 9 धावांचा आवश्यकता आहे. एक धाव किती संघाला महत्वाची आहे ते मात्र नितेशला माहिती आहे. एक धाव कमी करत चाललाय. चेंडू मात्र देखील कमी होत आहेत. 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल ती.
अभिषेक याला दुसरा चेंडू देखील निर्धाव चेंडूची सांगता करतोय. बाहुबली मधला कटप्पा आणि गोलंदाजी मधला मात्र अचूक टप्पा. त्याप्रमाणे मात्र गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र समीकरण अवघड करून ठेवले या गोलंदाजाने. 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. पाहूया संघर्ष तर आहे. संघर्षाला मात्र योद्धा म्हणून बनवाले नितेशला ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. जणू काय सुरेंद्र सेवागची ऑफ साईडला आठवण करून दिली. एक धाव मिळते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर आणि दुसऱ्या दुहेरीचं मात्र तिहेरीमध्ये रूपांतर करतात यशस्वी देखील होत आहेत. एक धाव खूप महत्वाची आहे. थोडीशी मिस्टेक झाली. 4थ्या धावेचं कॉल दिलं गेलं होतं पण मात्र थांबवलं गेलं. आता मात्र समीकरण थोडंसं नितेशने सोपं करून ठेवलंय. 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. नितेश मात्र नवीन चांगला युवा स्टार फलंदाजाला मात्र मार्गदर्शन करतोय. तो म्हणजे फलंदाज आहे यश पवार. नावाप्रमाणे जर यश आपल्या संघाला जर प्राप्त करायचं असेल तर कंपल्सरी 3 चेंडू आणि 6 धावा बनवाव्या लागतील. आता मात्र गोलंदाजीचं मोठं थोडस ऑफसाईडला टाकण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. म्हणजे अगदी थोडस दडपण कमी होतोय तो कुर्तुडी गलवाडी या संघाला. आता मात्र 3 चेंडू आणि 5 धावांचं लक्ष आहे. निर्णायक चेंडू मात्र फेकावा लागेल तो अमर याना. अभिषेक याला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक एंडला आहे तो यश. यश प्राप्त करतो. यशचं मात्र दडपण येतो. एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील अवांतर वाईटच्या स्वरूपामध्ये. स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय आणि समीकरण अजून देखील थोडंसं सोपं होते. 3 चेंडू आणि 4 धावांचं लक्ष आहे. अचूक फलंदाजी मात्र करतायत. हा यशचा दडपण आहे गोलंदाजावरती अभिषेक वरती. हॅलो हॅलो जांभूळ या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आयोजकांकडे आपण संपर्क साधायचा आहे. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळते. रनआउटची स्वरूप संधी आहे पण पंच मात्र दंडित केलं जात आहे. नो बॉल दिलं जात आहे आणि गोलंदाजाला मात्र दंडित केलं जात आहे. म्हणजे सुवर्ण संधी. अगदी पुढचा चेंडू फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. अचूक पंचगिरी देखील सरांच्या माध्यमातून होते. नामांकित पंच आहेत. एका बाजूला पाहिलं तर आदर्श सर असतील, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर शशिकांत सर असतील, रमेश सर असतील. यांच्या माध्यमातून आज दिवसभर पंचगिरी पाहायला मिळते अचूक. आता मात्र समीकरण येतोय. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला 3 चेंडू देखील निर्धाव चेंडू टाकले तर वेळा संघ विजय होऊ शकतो. दुसऱ्या फ्री हिटची सुवर्ण संधी आहे. स्ट्राईक एंडला आलाय तो नितेश रिकामे. 3 चेंडू आहेत. 3 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. फ्री हिटची सुवर्ण संधी आहे. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. ते अक्षय वाजे गोलंदाजी आमंत्रित केले गेलाय. 3 चेंडू देखील महत्वपूर्ण हाताळायचे आहेत. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळते. थोडीशी चुकी होते क्षेत्ररक्षकाकडून. आता मात्र समीकरण येतोय तो 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. दोन्ही चेंडू जर निर्धाव टाकले तर वेळा संघ देखील विजयी होऊ शकते. म्हणजे 1 धाव किती महत्वाची आहे. महत्वपूर्ण जर सामन्यामध्ये पूर्ण भूमिका कोणी केली असेल तर नितेश रिकामेने चांगली झेल घेतला गेला आणि निसर्गाने परत त्याची पाहायला मिळाली. फलंदाजांची चांगली कामगिरी तो निभावतोय. आता देखील सामन्याला आवश्यकता असताना जातोय सीमारेषेकडे चेंडू. येतोय चौकार आणि याच बरोबर कुर्तुडी गवळी या संघ देखील विजयी होतोय. या संघाचं देखील अभिनंदन. तसे वेळा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला. आपलं देखील मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. थोडंसं हडलग होतंय पण मात्र सामन्यामध्ये हार पराजय आहेच. या सामन्याचा मात्र सामनावीराचा पुरस्कार ठरला जातोय. सुजित ठसाळ कुठे असतील त्याने सभा मंडपाकडे यावं. जांभूळ या संघाचा एक